चला मुलांना, आज आपण गुणाकाराच्या वेगळ्या पद्धती आपण बघूया. आतापर्यंत आपण गुणाकाराच्या ह्या पद्धती आपण बघितलेल्या आहेत. ही असणारी पद्धत आपण बघितलेली, ही असणारी पद्धत बघितलेली. या दोन्ही पद्धती मला वाटतं तुम्हाला सोडवता येतात. आज आपण थोडीशी वेगळ्या प्रकारची असणारी पद्धत बघूया. ह्याच्या अगोदर हे दोन्ही असणाऱ्या पद्धती ज्या आहेत त्याही मी तुम्हाला सांगतो. तर या प्रकारची असणारी पद्धत तुम्हाला सर्वांनाच माहिती की 7 चा टेबल 3 पर्यंत बोलायचा. 21 येतं, इथे कॅरी 2 होतात. पुन्हा 7 चा टेबल 2 पर्यंत बोलायचा, 14 येतात. 14 मध्ये 2 ऍड केल्यानंतर 16 होतात. हा युनिट प्लेस आहे, त्याच्या खाली 0 घ्यायचा राहतो. त्यानंतर जसं युनिट प्लेसच्या डिजिटने या दोघांना मल्टिप्लाय केलं तसं 10 प्लेसच्या डिजिटने पण या दोघांना मल्टिप्लाय तुम्हाला करायचंय. तर 2 ने 3 ला मल्टिप्लाय केल्यानंतर काय येतं, तर 6 येते. 10 प्लेसच्या खाली आपल्याला मांडायचे 6. 2 ने 2 ला मल्टिप्लाय केल्यानंतर 4 येतो. आणि या सर्वांची ऍडिंग आपल्याला करायची. तर किती येते ऍडिंग, 1. 6 + 6 12. 12 सी 1 कॅरी 1. 621 हे त्याचं मल्टिप्लिकेशन आलं. त्यानंतर या पद्धतीकडे आपण जर गेलो तर इथे तुम्हाला 23 दिलेला आहे. 3 हा युनिट प्लेसला आहे, 2 हा 10 प्लेसला आहे. म्हणून युनिट प्लेसचा डिजिट इथे तुम्हाला मांडायचा आहे. 10 प्लेसचा डिजिट तुम्हाला त्याची प्लेस व्हॅल्यू तुम्हाला मांडायची. या 2 ची असणारी स्थानिक किंमत प्लेस व्हॅल्यू आहे 20. 3 ची प्लेस व्हॅल्यू आहे 3. 27 चा असणारा 7 ची प्लेस व्हॅल्यू आहे 7च. आणि 2 ची प्लेस व्हॅल्यू आहे 20. ओके, सर्वात पहिला आपण या चौकटीमध्ये तेथे असणाऱ्या प्लेस व्हॅल्यू आपण मांडल्या. आता आपण मल्टिप्लिकेशन कडे आपण जाऊया. 2 ने 2 ला मल्टिप्लाय जर केलं तर किती येतो, 4. या 2 वरती एक 0 आहे, या 2 वर एक 0 आहे, त्यामुळे याच्यावरती येणार 2 0. त्यानंतर 2 ने 3 ला मल्टिप्लाय केल्यानंतर येतो 6. त्यावरती एक 0 आहे, तो 0 देऊन टाकायचा. म्हणजे 20 ने या दोघांना मल्टिप्लाय केलं आणि त्याच्या पुढच्या चौकटीमध्ये आन्सर आलं. सेम तसंच 7 ने या दोघांना मल्टिप्लाय करायचं. दोघांना मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे, 14. 7 2 जा 14 आणि हे 0. 7 3 जा 21. आता ही जी आपल्याला राशी भेटलेली सर्व असणारी या चौकटीमध्ये तुम्हाला मांडायची. 4 डबल 0 युनिट प्लेसला युनिट प्लेस, 10 प्लेसला 10 प्लेस, 100 प्लेसला 100 प्लेस. त्यानंतर आहे 60. त्यानंतर आहे 140 आणि त्यानंतर आहे 21. या सर्वांची ऍडिंग तुम्हाला करायची. तर काय येईल, 1 6 आणि 4 10. 10 आणि 2 12 कॅरी 1. 4 1 1 621. अशा प्रकारे दोन्ही आन्सर सेम आले. तर या असणाऱ्या आपल्या असणाऱ्या टेक्स्टबुक मधल्या असणाऱ्या पद्धती आहेत. ही नवीन असणारी एक ट्रिक्स आहे किंवा नवीन असणाऱ्या तुमच्या आठवणी ठेवण्यासाठी किंवा जे मुलं स्कॉलरशिप देतात किंवा वेगळ्या असणाऱ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देतात अशा मुलांसाठी अशा स्वरूपाचं असणारं गणित करणं तुम्हाला सोपं जाईल. आणि म्हणून तुम्हाला एक पद्धत मी तुम्हाला सांगतोय. तर इथे बघा, इथे मी काही नंबर्स मांडलेले आहेत. जर हे 2 डिजिटचं असणारं मल्टिप्लिकेशन आहे, 2 डिजिटचं मल्टिप्लिकेशन करायचं जर असेल तर इथे तुम्हाला दिलंय 3 × 7. आता 3 × 7 यांचं मल्टिप्लिकेशन किती येतो, तो 21. परंतु याच्यामधला एकच डिजिट तुम्हाला घ्यायचा आणि तो घ्यायचा युनिट प्लेसचा. आणि 10 प्लेसचा जो आहे तो कॅरीला जाणार, म्हणजे हत्याला जाणार. म्हणजेच तुम्ही इथे 1 मांडला आणि कॅरीला गेला तुमचा 2. त्यानंतर इथे तुम्हाला क्रॉस दाखवलेला आहे, म्हणजे 2 ने 7 ला मल्टिप्लाय करायचं, 2 ने 3 ला मल्टिप्लाय करायचं, दोघांची ऍडिंग करायची आणि त्याच्यामध्ये हा कॅरी नंबर ऍड करायचा. मीन्स 2 7 जा 14, 2 3 जा 6. 14 आणि 6 किती झाले, तर 20 झाले. 20 मध्ये 2 मिळवले तर 22 झाले. तर 22 पैकी 2 लिहायचा, 2 पुन्हा कॅरी आला. त्यानंतर हे या दोन्ही असणाऱ्या डिजिटचं मल्टिप्लिकेशन करायचंय. 2 2 जा 4 आणि त्या 4 मध्ये हे 2 मिळवले तर किती झाले, 6. बरोबर, करेक्ट आन्सर आपलं इथे जे आन्सर आलं त्याच प्रकारचं आन्सर तिथे तुम्हाला मिळालं. कसं समजलं का?
तर सर्वात पहिलं या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचंय. हा 2 डिजिट मध्ये आन्सर येते, त्याच्यापैकी एकच डिजिट म्हणजे युनिट प्लेसचा डिजिट घ्यायचा, 10 प्लेसचा डिजिट तुम्हाला कॅरीला द्यायचा. त्याच्यानंतर याने याला मल्टिप्लाय करायचं, याने याला मल्टिप्लाय करायचं, दोघांची ऍडिंग करायची आणि जो कॅरीचा नंबर आहे त्याच्यात ऍड करायचा. तो पण 2 डिजिट जर आला तर त्याच्यामधला फक्त युनिट प्लेसचा इथे परत या दोघांचे असणारा मल्टिप्लिकेशन तुम्हाला करायचं आणि कॅरीचा नंबर त्यात ऍड करायचा, तर तुम्हाला तुमचा आन्सर मिळेल. इथे मी तुम्हाला स्ट्रक्चर दिलेला आहे. सेम तसं समजा 3 नंबर जर असतील तर 3 नंबरने 3 नंबरला कसं मल्टिप्लाय करायचं आणि कसं आन्सर काढायचं, तर खूप सोपी पद्धत आहे ती पण. तर इथे मी तुम्हाला स्ट्रक्चर दिलेलं आहे. तर युनिट प्लेसचा नंबर यांचं सर्वात पहिलं मल्टिप्लिकेशन इथे तुम्हाला दिसतंय. तर 5 5 जा 25, 25 ची 5, कॅरी आले 2, लक्षात ठेवायचे. कॅरीला 2 आले. त्यानंतर इथे युनिट प्लेस तुम्हाला दिसतो, हा 10 प्लेस तुम्हाला दिसतोय. युनिट प्लेस आणि 10 प्लेस या दोघांचं क्रॉस मल्टिप्लाय तुम्हाला करायचंय. हे फास्ट केलं तरी चालतं. 7 5 जा 35, 7 6 5 जा 30, 35 आणि 30 दोन्ही मिळून किती झाले, तर 65 झाले. 65 मध्ये हे 2 ऍड केले तर 67 झाले. तर 67 पैकी 7 म्हणजे युनिट प्लेसचा नंबर तुम्हाला इथे लिहायचा आहे. कॅरी आले तुमचे 6. त्याच्यानंतर हा युनिट प्लेस आहे, हा 10 प्लेस आहे, 100 प्लेस, युनिट प्लेस, 10 प्लेस, 100 प्लेस. तर युनिट प्लेसने 100 प्लेसला मल्टिप्लाय करायचं, 100 प्लेसने युनिट प्लेसला मल्टिप्लाय करायचं, पुन्हा इथे 10 प्लेसने 10 प्लेसला मल्टिप्लाय करायचं, सगळ्यांची ऍडिंग करायची, कॅरीचा नंबर त्याच्यात ऍड करायचा. तर बघा काय येईल, 5 2 जा 10, हा 10, 3 5 जा 15, 7 6 जा 42 आणि कॅरीचा त्यामध्ये केला तुम्ही 6 म्हणजे किती झाले, तर 6 2 8, 13 13 ची 3 1 5 6 7, तर 53 आले. 53 शी तुम्हाला 3 लिहायच्यात, कॅरीला गेले तुमचे 7. पुन्हा इथे तुम्हाला क्रॉस दाखवलेला आहे, म्हणजे पुन्हा तुम्हाला हा 10 प्लेस आणि 100 प्लेस यांचं क्रॉस मल्टिप्लाय तुम्हाला करायचंय. 6 2 जा 12, 7 3 जा 21 आणि कॅरीची 7 मीन्स किती आले, 7 8 10, 10 ची 0, कॅरी 1, 40, 40 शी 0 आणि लास्ट काय आहे, तर 100 प्लेसने 100 प्लेसला मल्टिप्लाय तुम्हाला करायचंय, म्हणजे 2 3 जा 6 आणि 6 मध्ये 4 मिळवले तर किती येतात, 10. तर हे आन्सर तुम्हाला मिळालं 1,03,75. तर या प्रकारची असणारी मेथड तुम्ही जर फॉलो जर केली, आता हे तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस करणार आहात तेवढं तुमच्या लक्षात राहील आणि खूप कमी वेळामध्ये तुम्हाला हे आन्सर तुम्हाला काढता येतील. धन्यवाद.